नमस्कार. महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पटेल आपलं स्वागत करतो. नुकतंच आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज खरं तर 26 नोव्हेंबर 2011 आहे आणि या दिवशी जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ला हा मुंबईत झाला होता आणि त्याच निमित्ताने मुंबई पोलीस ज्यांचं या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपला ज्यांनी जीव गमावला त्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई पोलीस आयुक्तालयात गेले होते आणि त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा वर्षा निवासस्थानी म्हणजे त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झालेले आहेत. आज जर संपूर्ण दिवसभराची जर आपण अपडेट जाणून घेतली तर आज विधानसभा 2019च्या या विधानसभा निवडणुकीचा जो कार्यकाळ असतो तो आज समाप्त होतो. आज आहे 26 नोव्हेंबर 2024 आणि एकंदरीत पाहतोय की या 26 नोव्हेंबर रोजी ज्या प्रकारे आपण पाहतोय की सगळ्या प्रकारे जो आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा खरं तर हे राजीनामा देणार आहेत. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की आज संपूर्ण राज्यभरामध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत हा जो विधानसभा निवडणुकीचा जो कार्यकाळ आहे तो कुठेतरी आता आज संपुष्टात येत आहे आणि हा कार्यकाळ संपुष्टात येत असल्यामुळेच आपण पाहतोय की आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आपला राजीनामा जो होता राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहेत. आज सकाळी आपण पाहतोय की 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला राजीनामा जो आहे तो राज्यपालांकडे सुपूर्द करणार आहेत. त्यापूर्वी जर आपण पाहिलं तर आपले मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच आहेत. अशा प्रकारे गारणं सिद्धिविनायकाच्या चरणी काल शिवसैनिकांनी घातलं त्यावेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात महिला शिवसैनिक सुद्धा पाहायला मिळाल्या. विशेष म्हणजे सध्या साधारणतः ज्या महिला शिवसैनिक आहेत त्या पूर्णपणे जर आपण पाहिलं तर लाडक्या बहिणींच्या स्वरूपातून जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहताना पाहायला मिळत आहे. आज जर आपण पाहिलं तर आता साधारणतः वाजतात 9:30 वाजतात. या 9 वाजताच्या सुमारास संपूर्ण शिवसैनिक ज्या महिला होत्या त्या वर्षा निवासस्थानी जमणार होत्या. त्याचं कारणच असं होतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जो त्यांच्या मुख्यमंत्री या पदाचा जो राजीनामा देत आहेत त्यानंतर पुढील मुख्यमंत्री हे पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असावे अशा प्रकारची घोषणा जी आहे ती त्यांच्या वर्षा निवासस्थानी दिली जाणार आहे. आणि आता आपण पाहतोय की कुठेतरी एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी वर्षा निवासस्थानी ज्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत म्हणजे शिवसैनिक महिला आहेत त्या वर्षा निवासस्थानी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. वर्षा निवासस्थानी त्या एकंदरीत दाखल होऊन संपूर्णपणे शक्ती प्रदर्शन करणार आहेत. ज्या प्रकारे आपण पाहतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राजीनामा देऊन म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा जो काय पदभार आहे तो आज पदाचा जो आहे तो राजीनामा ते आज देणार आहेत. त्यामुळे त्यांच्या सोबतच जे आहे ते संपूर्णपणे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी या शिवसैनिक महिला ज्या आहेत त्या उपस्थित जाणार आहेत. मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुद्धा एकंदरीत ट्विट जे आहे ते करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याचे सांगितले. कोणतीही गर्दी न करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. आणि जसं आपण पाहतोय की एकंदरीत आज जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असले तरी मात्र आपण पाहतोय की अजूनही राज्यामध्ये म्हणजे आज जरी विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ जर संपुष्टात येत असला तरी अजूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे अजून समजलेलं नाहीये. मात्र जर आपण काल पाहिलं तर काल विधानसभा निवडणुकीच्या कार्यकाळादरम्यान ज्यांना पदावरून हटवण्यात आलं होतं अशा माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा नियुक्ती जी ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी त्यांची जी आहे ती पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आलेली आहे. संजय वर्मा जे आहेत ते त्यांच्याकडे हा पद जो तो विधानसभा निवडणुकीच्या कार्यकाळादरम्यान होता मात्र त्यांच्याकडून तो आता पुन्हा एकदा आपण पाहतोय की रश्मी शुक्ला यांच्याकडे जाणार आहेत. त्यांना त्याच्या संदर्भातील पोलीस आदेश सुद्धा जे आहेत ते समोर आलेले आहेत. त्यामुळे एकंदरीत आता आपण पाहतोय की राजकारणामध्ये ज्यांचं कमबॅक होताना पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे रश्मी शुक्ला आहेत. सोबतच आता अशी सुद्धा चर्चा आहे की रश्मी शुक्ला यांनी पुन्हा एकदा पोलीस महासंचालकाचा पदभार जो आहे तो आज स्वीकारणार असून पुढे आपण पाहतोय की एकंदरीत असंही म्हटलं जात आहे की मुख्यमंत्रीपदी कदाचित देवेंद्र फडणवीस हे सुद्धा शपथ घेऊ शकतात. मात्र एकंदरीत आपण पाहतोय की अनेक तास उलटूनही सुद्धा दिल्लीवारी होऊन सुद्धा अजूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे अजून समजत नाहीये. त्यामुळे निश्चितच आता
हाच कार्यकाळ संपल्यानंतर एकंदरीत आज रात्रीच्या जसं आपण पाहतोय की 12 वाजेच्या नंतर संपूर्ण राज्यभरामध्ये कशा प्रकारे राजकीय हालचाली घडतात, मुख्यमंत्री आजच घोषित होणार का, आजच शपथविधी होणार का, या सगळ्यावरती लक्ष ठेवणं आपण पाहतोय की या सगळ्या घडामोडी ज्या त्या आज दिवसभरामध्ये होण्याची शक्यता. त्यामुळे आता एकंदरीत मुख्यमंत्री कोण होणार आणि आजच कदाचित या सगळ्याचा ज्या प्रकारे आपण पाहतो की राज्यपालांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला राजीनामा जो आहे तो सुपूर्द करणार आहे, त्याच वेळेला आपण पाहतोय की संपूर्णपणे शपथविधीचा कार्यक्रम सुद्धा जाहीर होणार का, नेमका तो कधी होणार, मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार हे सुद्धा आज जाहीर होतं का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर.com लॉग इन करा. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.